नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी दिवस रात्र प्रॅक्टिस करतो आणि या व्हिडिओद्वारा तुम्हाला फक्त इतकं सांगू इच्छितो की तुम्हाला खरोखर सायंटिफिक व्हिडिओ जर पाहिजे असतील आणि तुमचं नॉलेज तुम्हाला प्रॉपरली या क्षेत्रामध्ये वाढवायचं असेल तर हे माझे एकट्याचं काम नसून तुमचं पण त्याच्यामध्ये हातभार लागला तर पुण्याचं काम होईल. कारण की जितक्या जास्त लोकांना तुम्ही शेअर केलं तितक्या जास्त लोकांना, तुमच्या मित्रांना काही ना काही या व्हिडिओद्वारा नॉलेज मिळेल आणि त्यांचं जर लैंगिक आयुष्य जर होत असेल तर त्याचं श्रेय तुम्हालाच मिळेल. तर मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ पाठवा, जेणेकरून मी तर हे काम करणारच आहे पण त्याला तुमचा पण हातभार लागलाच पाहिजे. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की जर तुम्ही लैंगिक समस्या, ज्याला आम्ही पहिल्यांदा म्हणजे इम्पोर्टन्सी म्हणतो किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो किंवा नपुसंकता म्हणतो, याला तुम्ही अजिबात निग्लेक्ट करू नका. कारण की नपुसंकता इज द वन ऑफ द साइन ऑफ द हार्ट अटॅक. एक सिम्पटम आहे. हार्ट अटॅक येण्याच्या पूर्वीचे एक सिम्पटम असू शकते, इतकं लक्षात ठेवा. किंवा नपुसंकता तुम्हाला आली म्हणजे तुमची नक्की ब्लड शुगर तुम्ही चेक करायलाच पाहिजे. कारण की डायबिटीजचं पहिलं लक्षण आहे की तुम्हाला नपुसंकता येते. तिसरी गोष्ट, जर तुमच्या माइंडमध्ये अँझायटी डिप्रेशन असेल, तुम्ही मानसिक आजाराने ग्रस्त झालेले असणार तर तुम्हाला नपुसंकता येणार. म्हणजे या तिन्ही आजाराची जर पहिलं लक्षण असेल ते आहे नपुसंकता. तर नपुसंकताला तुम्ही दुर्लक्ष अजिबात करू नका. फक्त नपुसंकता आली आणि ऑनलाईन औषधी घेऊन किंवा टेम्पररी व्हायग्रासारखे औषध घेऊन जर तुम्ही त्याचं ट्रीटमेंट करायचा जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही चुकताय. कारण की मूळ कारणावर न जाता फक्त आपलं टेम्पररी सोल्युशन काढण्यासाठी जर तुम्ही मित्राचा सल्ला किंवा केमिस्टचा सल्ला किंवा व्हायग्रा सारख्या औषधांच्या गोळ्यांचा जर विचार करत असाल तर असं करू नका. कारण नपुसंकता आल्यानंतर असं एका सायंटिफिक स्टडीद्वारा, आणि मी 10 लाख लोकांच्या वर लोकांना बघितलेलं आहे की खरोखर तुम्हाला सांगतो, ज्या लोकांना नपुसंकता आलेली आहे आउट ऑफ 100 50% लोकांना मी जेव्हा चेक करतो त्यांना डायबिटीज निघालेली असते. आणि नपुसंकता आल्यानंतर 2 ते 3 वर्षानंतर त्या ग्रस्ताला हार्ट अटॅक सारखे प्रॉब्लेम येतातच, त्यांची अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी होतातच. तर म्हणून मित्रांनो, हे लक्षण खूप डेंजर आहे. हे तुम्ही लाईटली घेऊ नका, त्याला सिरियसली घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की नपुसंकता याचं तर आपलं ट्रीटमेंट होऊन जाईल, पण जेव्हा तुम्ही आमच्यासारख्या तज्ञ डॉक्टरांकडे याल तर आम्ही तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करतो. तुमच्या डाएट विषयी, तुमच्या एक्सरसाइज विषयी, कार्डिओ एक्सरसाइज विषयी, माइंड एक्सरसाइज विषयी, या सगळे आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग द्वारा आम्ही तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर तुम्हाला काही वजन जास्त वाढल्याचं वजन कमी करायला सांगतो. काही तुम्हाला चिंता वगैरे असतील तर त्याची आम्ही तुम्हाला बरोबर गाईडलाईन करतो. तर या सगळे कारण जर दूर केले तर खरोखर तुम्ही मधुमेहापासून किंवा डायबिटीस, हार्ट अटॅक सारख्या आजारापासून आणि सायकोलॉजिकल बिमाऱ्यापासून तुम्ही मुक्त होऊ शकता, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो, नपुसंकता तुम्ही हे लाईटली घेऊ नका. हाच माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता. कारण नपुसंकता म्हटलं की लोक एकदम लाईटली घेतात आणि त्याला सिरियसली न घेता जो सिरियस जे आजार असतात ते करून बसतात. त्याचं मला खूप वाईट वाटतं. धन्यवाद मित्रांनो.